नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मार्गदर्शनमध्ये करिअर कसे निवडावे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो विद्यार्थी व पालकांना नियमितपणे सतावत असतो। मित्रांनो, आपल्याला एखादा ड्रेस घ्यायचा असेल त्यावेळेस आपल्यासोबत आपले आई वडील किंवा भाऊ बहीण असतील तर आपण सर्वजण मोठ्या कौतुकाने चिकित्सकपणे ड्रेस निवडण्यासाठी त्यांची मदत घेत असतो। दुकानदाराला त्याच्या दुकानात आपल्या मापाचे असतील तेवढे ड्रेस दाखवण्यासाठी आपण त्यांना सांगतो। असे सर्व पर्याय आपण काळजीपूर्वक पाहिल्यावर त्याबाबत दुकानदाराला अनेक प्रश्न विचारतो। नंतर सर्व मिळून त्या ढिगाऱ्यातून अतिशय आवडणारे असे 8 ते 10 ड्रेस आपण बाजूला काढतो आणि त्यातील काही प्रत्यक्ष घालून बघतो आणि मग त्यातून एक ड्रेस निवडतो। एक साधा ड्रेस निवडण्यासाठी इतका चिकित्सक वृत्ती, इतका चोखंदळपणा आणि आपण इतकी काळजी घेतो, तर मग एवढी काळजी, एवढी चिकित्सा, एवढे पर्याय आपण करिअर निवडताना बघतो का? म्हणून मित्रांनो, आपण करिअर निवडताना जरूर या पद्धतीने विचार केला पाहिजे। त्यासाठी विविध पर्यायांचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे। मग कोणते नेमके पर्याय आहेत? तर सर्वप्रथम आपण निवडलेल्या करिअरसाठी नेमका कुठला अभ्यासक्रम असेल आणि तो आपल्याला कुठे उपलब्ध होईल, त्याकरता कुठली तयारी आपल्याला करणं आवश्यक आहे, त्या अभ्यासक्रमात साधारण किती खर्च लागेल व तो आपल्याला परवडेल का, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल। या पर्यायांचा आपल्याला शोध घ्यावा लागेल। यासाठी आवश्यक कौशल्य कोणती असतील, त्यापैकी आपल्याजवळ आता किती आहेत व आपल्याला आणखी किती मिळवायचे आहेत, याचा विचार आपल्याला करावा लागेल। साधारणतः हा अभ्यासक्रम पूर्ण करताना कशी वृत्ती लागते? वृत्ती म्हणजे काय? वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना वेगवेगळ्या प्रकारची वृत्ती आवश्यक असते। जसं की वैमानिक किंवा सागरी क्षेत्रामध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर आपल्याकडे धाडसी वृत्ती हवी। आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत तेथे कुठल्या संधी उपलब्ध आहेत याचा देखील आपण विचार केला पाहिजे। त्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी कोणत्या स्वरूपाच्या असतात, त्या क्षेत्राचे नेमके फायदे कोणते आहेत, आपण जे काम करणार आहोत त्याचे उपयोग काय आहेत याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल। त्या क्षेत्रात जाण्यासाठी एखादी प्रवेश परीक्षा असते का? असली तर कोणती? पुन्हा त्यासाठी अभ्यासक्रम, परीक्षा कधी असते किंवा त्यासाठी मार्गदर्शन कुठे मिळू शकेल, या सर्व बाबींची आपल्याला चौकशी करावी लागेल। मित्रांनो, या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्यांशी संवाद आपल्याला साधावा लागेल, ज्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळेल। याबरोबरच या क्षेत्रात अयशस्वी झालेल्यांशी सुद्धा आपल्याला संवाद साधावा लागेल, त्यामागची कारणं जाणून घ्यावी लागतील। या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल। मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वतःला ओळखावं लागेल, स्वतःबाबत विचार देखील करावा लागेल। कुठल्या करिअरमध्ये आपण अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकू, त्यासाठी खालील गोष्टींवर आपल्याला निश्चितपणे विचार केला पाहिजे। आपल्याला नेमकं काय आवडतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कुठलं काम केलं म्हणजे आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल। त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक कोणती कौशल्य आपल्याजवळ आहेत, आपला स्वभाव त्या क्षेत्राशी जुळणारा आहे का, आपल्या जीवनाकडून काय अपेक्षा आहेत, त्यासाठी आपले प्राधान्यक्रम काय आहेत आणि निवडलेलं करिअर आपल्याला अपेक्षित राहणीमान देऊ शकेल ना, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल। मित्रांनो, करिअर ठरवताना काही गोष्टींना आपल्याला प्राधान्य द्यावे लागेल। करिअर निवडतानाचे प्राधान्य म्हणजे जीवनाच्या कोणत्या घटकांना तुम्ही अधिक महत्त्वाचे मानतात किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत। करिअर म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे, तशा अपेक्षा अनेक असतात, परंतु त्यातही सर्वात महत्त्वाच्या व पाहिजेच आहेत अशा अपेक्षा गोष्टी कोणत्या, त्यांना आपण प्राधान्य असं म्हणतो। मग त्यामध्ये खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील। नंबर 1, पैसा, प्रतिष्ठा, विस्तार, नाव किंवा कीर्ती, अधिकार, आवड, कुटुंब किंवा आरोग्य, सुरक्षितता। यातील सर्वच करिअरमधून मिळणार नाही, काहीतरी गमवावे लागेल अथवा कमी प्रमाणात मिळेल। तुमचे प्राधान्य कशाकशाच असेल व काय कमी प्रमाणात मिळाले तरी चालेल, हे मनाशी निश्चय करायला हवे। त्याबाबतही परिवारामध्ये मार्गदर्शकांशी आपण चर्चा करायला हवी। प्रत्येकाचे प्राधान्य वेगळे असू शकेल, मात्र प्राधान्य काही असलं तरी प्रामाणिकपणा, मेहनत आणि सातत्याने शिकत राहणे या गोष्टी सर्वांनी अंगीकाराव्यात अशा आहेत। म्हणून मित्रांनो, करिअर निवडताना आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि जर या सर्व बाबींचा तुम्ही विचार केला तर नक्कीच एक चांगलं करिअर तुम्ही निवडण्यासाठी सक्षम व्हाल अशी मला खात्री आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करिअर कसं निवडावं या संदर्भात आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं असेल
असं मी या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.